घराचा पाया जर कमजोर असेल तर हे तुमच्या सोबत पण होऊ शकतं. ना स्लॅब ना इंटेरियर, सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे घराचा पाया. कारण एकदा पाया झाला तर त्यात चेंजेस किंवा दुरुस्ती करणं सर्वात अवघड. चला मजबूत पाया तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे ते आपण समजून घेऊ. सॉइल टेस्ट. सर्वात पहिला, प्रत्येक जमिनीची बेरिंग कॅपॅसिटी ही वेगळी असते. त्यामुळे पाया किती खोल, किती रुंद आणि कोणत्या प्रकारचा असावा हे सॉइल कंडिशन आणि स्ट्रक्चर डिझाईननुसार ठरवलं पाहिजे. दुसरी, एक्सकॅव्हेशन योग्य मापानुसार करा. पाया किती खोल आणि रुंद असेल हे स्ट्रक्चर ड्रॉइंगनुसारच ठरेल. अंदाजाने किंवा स्वतःहून खोदकाम करणं हे भविष्यात धोकादायक ठरू शकतं. नंबर 3, फाउंडेशन डिझाईनमध्ये स्वतः काही चेंजेस करू नका. पाया हा अंदाजाने नाही तर इंजिनिअरिंग कॅल्क्युलेशननुसार केला जातो. नंबर 4, पीसीसी दुर्लक्षित करू नका. पीसीसी म्हणजे फक्त एक कॉन्क्रीटचा लेअर नाही, तो फाउंडेशनसाठी स्वच्छ, समतोल आणि योग्य फाउंडेशन बेस तयार करण्यासाठी असतो. त्यामुळे रेनफोर्समेंट आणि फुटिंगचे काम हे प्रॉपर करा. नंबर 5, पाया हा खर्च नाही तर सुरक्षिततेची गुंतवणूक आहे. पाया हा आपल्याला दिसत नाही पण संपूर्ण घर त्यावर उभं असतं. या विषयाबद्दल आणखी 10 मुद्दे मी कॅप्शनमध्ये दिलेले आहे. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देऊन या संदर्भातली संपूर्ण माहिती अजून बघू शकता. चॅनलची लिंक मी कॅप्शनमध्ये दिलेली आहे.